ह्या सिनेमाच्या निमित्ताने आता दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलंय आणि मला वाटतं तुमचा भाऊ म्हणजे क्षितिज त्यानेच त्याचं सुद्धा दिग्दर्शक म्हणून Correct. पदार्पण झालेलं आहे. काहीच मला वाटलं लास्ट इयरच आला होता आता सिनेमा. काही महिन्यांपूर्वी हां येऊन गेला. हां अभिनय आणि रेणुका Correct. मॅम बरोबर. सो आता मला वाटतं भावाच्या पावलावर पाऊल ठेवून पुन्हा एकदा दिग्दर्शक म्हणून तुम्ही पण भेटीला आलात. मग आता दोघांनी एकत्र एखादा सिनेमा दिग्दर्शित करायचा नाही, असं आम्हाला काही झालंय अपवास असं? नसताना होऊ वगैरे असं काही वाटत नाहीये. आम्ही दोघं पावलावर पाऊल ठेवतोय तोपर्यंत ठीक आहे, पोटावर पाय ठेवला की घडत. जी सगळ्यात चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं की त्याच्याकडे त्याला खूप मनापासून सांगायच्या काही कथा आहेत हम्म. दिग्दर्शक म्हणून सुद्धा, हां. आणि माझ्याकडे माझ्या काही कथा आहेत ज्या मला दिग्दर्शक म्हणून सांगायच्या. आणि आम्हाला दोघांनाही हे माहिती आहे की आपले काय म्हणूयात आपल्या टेस्टच वेगवेगळ्या आहेत. तर त्यामुळे असं कधी होत नाही. अर्थात आम्हाला दोघांनाही खूप आनंद आहे की एकाच वर्षामध्ये दोघांचेही दिग्दर्शक म्हणून चित्रपट येतात. घरचे त्यामुळे खूप खुश आहेत. दोन्ही मुलांचे चित्रपट येतात म्हणून. पण दॅट्स अबाउट इट. म्हणजे त्याचं असं काही आम्हाला दोघं एकत्र येऊन काहीतरी डिरेक्ट करू वगैरे असे काही अजून तरी प्लॅन नाही आहेत. पण हे खरंच म्हणजे ते दोघं पोल्स अपार्ट आहेत. दोघंही प्रचंड टॅलेंटेड आहेत, हो. आपल्याला माहितीच आहे. पण ते दोघं पोल्स अपार्ट म्हणजे एकाच आई वडिलांचे हे दोन्ही मुलं हे वाटतच नाही ते दोघांची इंटरॅक्ट केल्यावर. दोघांचे आपलं आपलं एक अस्तित्व आहे, आपलं वेगळा वेगळा स्वभाव आहे, वेगळं टॅलेंट आहे. म्हणजे ते त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे भाऊ म्हणून, खूप सपोर्ट करतात. पण ते दोघं खूप वेगळे आहेत. हम्म. या दोघांबरोबर मी काम केलंय म्हणून सांगू शकतो हक्काने. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.